हॅलो नमस्कार, जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा जावो. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील. तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण हो. तर आज आहे 19 फेब्रुवारी आणि आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर तिकडे पण जाणार आहे आम्ही संध्याकाळी. इथं मिरवणूक वगैरे असते, तर म्हटलं तिकडं पण जाऊया. पण त्याआधी इथं ना मी स्वयंपाक वगैरे झाला, सगळं काही आवरलं आणि त्यानंतर मला इथं डिटॉक्स वॉटर बनवायचं होतं. खूप दिवसापासून चाललं बनवून. पण काय होतं ना, इथं ऊन इथं मी खाली असतं पण मग एवढं नसतं, त्यामुळे वरती नेऊन ठेवावं लागेल म्हणून मग मी बनवत नव्हते. ते वरती जायला बरं वाटत नाही, कारण इथं कसं आहे ना, किचनमधून दरवाजा आहे वरती जाण्यासाठी. म्हणजे किचनमध्ये होऊन मग वरती टेरेसवर जावं लागतं. मग मी जास्त करून जात नाही. तरी पण म्हटलं चला बनवूया, कारण याच्यामुळे काय होतं, आपली स्किन पण छान होते, त्यानंतर डायजेशनसाठी पण चांगलं असतं, वेट लॉससाठी पण चांगलं असतं. तर इथं मी बीट घेतलेला आहे आणि बीट आपलं असं जास्त करून खाल्लं पण जात नाही. म्हणजे पराठा वगैरे करून खाता येतं, त्याने चांगलं लागतं, किंवा मग आपण जेवणासोबत खाऊ शकतो. पण लहान मुलं खात नाही. आणि आणखी एक म्हणजे ते वॉटर पण एकदम चांगलं असतं. तर त्यामध्ये मी काय काय टाकणार आहे तुम्हाला दाखवते. तर इथं मी बीट घेतलेलं आहे. तर बीट माझ्याकडनं जास्त झालं तर तुम्ही एवढं नका घेऊ, एकच बीट टाकायचं, एकपेक्षा छोटं, ते पण म्हणजे खूप जास्त स्ट्रॉंग बनत नाही. आणि त्यानंतर इथं बीट कट करून घेतलं. त्यानंतर एक लिंबू घेतलेला आहे, तर लिंबू पण छान असं कट करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इथं थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे. तर काचेचंच बरणी घ्यायची, दुसरी कोणतीच नाही घ्यायची. काचेच्या बरणीमध्येच ते व्यवस्थित छान बनतं. त्यानंतर इथं लिंबू पण मी कट करून घेत आहे. आणि ह्या सर्व ज्या गोष्टी आहे ना, त्या आपल्या बॉडीसाठी खूप चांगल्या असतात. त्याने म्हणजे आपलं डायजेशन पण व्यवस्थित होतं, स्किन ग्लोविंग करते आणि खूप सारे याचे फायदे जे आहेत तर ते आहेत. इथे मी लिंबू कट करून घेतलेला आहे. पुदिना नका टाकू, पुदिना टाकल्यामुळे काय झालं, मला खूप जास्त स्ट्रॉंग झालं आणि पिलं पण जात नव्हतं. आणि माझ्याकडनं थोडंसं तिखट पण जास्त पडलं, तर याचं क्वांटिटीनं तुम्ही कमी टाका, म्हणजे जास्त स्ट्रॉंग नाही बनणार. थोडंसं अद्रक टाकलेलं आहे. तर बघ, इथं सर्वात आधी ना मी बीट टाकते आहे आणि त्यानंतर लिंबू टाकलं, पुदिना टाकला आणि थोडंसं लाल तिखट, मीठ आणि आपलं जे मोहरी असते ना पिवळी, ती मोहरी टाकायची. आणि खूप छान बनतं हे वॉटर. फक्त एकच दिवस उन्हामध्ये ठेवा. मी 2 दिवस ठेवलं तर खूप जास्त स्ट्रॉंग होतं, 1 दिवस ठेवलं तेवढं नाही होतं. आणि जे आपण टाकलेलं आहे बीट वगैरे, त्याची पण क्वांटिटी कमी टाका. बघा, माझ्याकडनं लाल तिखट पण जास्त झालं, पण ते नंतर खाली बसलं, पण मग खूपच जास्त स्ट्रॉंग झालं ना, आपल्याकडनं पिल्या जात नाही आहे. तर इथं मीठ टाकते आहे मी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि पूर्ण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आहे ना आपल्याला हे उन्हामध्ये ठेवायचं आहे. आणि मस्त छान याला तुम्ही बीटरूट कांजी पण म्हणू शकता. पण मला असं वाटतं फक्त बीट आणि लिंबू जरी टाकलं ना, आणि थोडंसं एकदम नॉर्मल टाकायचं, तिखट खूप जास्त नाही टाकायचं, तरी पण छान बनतं. तर बघ, असं उन्हामध्ये ठेवायचं. तर थोडा वेळ ठेवलं होतं, पण मला जास्त वेळ ऊन नाही राहणार, मग मी वरती टेरेसवर नेऊन ठेवलं, म्हणजे छान उन्हामध्ये राहील ते, त्यामुळे. आणि मस्त छान आपलं जे आहे ना वॉटर बनतं, प्यायला पण टेस्टी लागतं. पण मी तुम्हाला म्हटलं जसं खूपच स्ट्रॉंग झालं ना तर पिल्या जात नाही, त्यामुळे कमी क्वांटिटीमध्ये बनवा. म्हणजे क्वांटिटी तेवढीच ठेवा, बाकीचं जे आपण जे टाकलेलं आहे ते कमी ठेवा. आणि बघा, कलर पण खूप छान येतो आणि टेस्टी पण लागतं आणि खरंच खूप छान आहे डायजेशनसाठी. तर नक्की बनवून बघा. आणि बघा, खूप किती डार्क कलर आलेला आहे त्याला. तर मग आता मी गाळून घेत आहे. आणि माझं जास्त स्ट्रॉंग झालेलं होतं, पण मी तरीही पिले, म्हटलं नको, खूप सारे फायदे आहेत तर त्या गोष्टी घेतल्याच पाहिजे. आणि आता गाळून घेते. आणि हे तुम्ही एक 8 दिवस पण स्टोअर करून ठेवू शकता, पण इतक्या दिवस ठेवायची गरज, 1-2 दिवसात पण संपून जातं इथे. खूप दिवस पण ठेवायची गरज नाही, तरी पण 15 दिवस ते इझी राहतं फ्रीजमध्ये ठेवलं तर. पण इतक्या दिवस ठेवायची गरज नाही. बघा, तुमच्याच्यावरती आहे. आणि मस्त छान इथं जे वॉटर आहे ना तयार झालेला आहे. बघा, नॅचरल आहे आणि किती सुंदर दिसतं आहे. कलर पण त्याचा नॅचरल आलेला आहे, आपण त्यामध्ये काही टाकलेलं पण नाही आहे. त्यानंतर मग इथं मला भाजी बनवायची होती, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण थोडीशी रेसिपी शेअर करते. हे तर माझी मम्मी खूप वेळेस बनवते अशी, छानही लागते. तर इथं कढईमध्ये तेल टाकलं, त्यानंतर कढीपत्ता टाकला आणि काळ्या मसाल्याची भाजी बनवायची आहे. तिथं मी काळा मसाला टाकते आहे, आणि जो की मम्मीने घरीच बनवलेला आहे. खूप छान टेस्ट आहे आणि मस्त बनतो. आता माझं तर त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता येणार नाही, कसं बनवलं, काय बनवलं तो. तर त्यानंतर त्यामध्ये हिरवी वाटाणे जे असतात ना ते टाकले, छान परतून घेत आहे. आणि छान लागते अशी पण भाजी. आणि सध्या वाटाणे भेटते आहेत, तर भाजी वगैरे बनवून खायलाच पाहिजे. आणि स्टोअर पण करून ठेवते. तिथे मसाला काढून घेतला होता, खोबरं, त्यानंतर कांदा
हरभऱ्याची डाळ, अद्रक व लसूण सर्व काही काढून घेतलं आणि हळद टाकायची विसरली होती म्हणून मग थोडीशी वरतून टाकली आणि मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं. तोपर्यंत मग इकडे मी मिक्सरमध्ये मसाला काढून घेतला, तो टाकला. तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे आहे तेवढं तुम्ही टाकू शकता, म्हणजे आपल्याला भाजी किती पाहिजे तेवढे. आणि मला बाजरीची भाकरी करायच्या होत्या, मग मी थोडीशी जास्तच टाकणार आहे. तर छान इथं अजून काही कन्फर्म नाही, बाजरीची किंवा मग चपाती दोन्हीपैकी एक बनवेल, पण बाजरीची भाकरीसोबत जास्त भाजी लागते, चपातीसोबत काही जास्त लागत नाही. त्यानंतर इथं पाणी टाकताय. तुम्हाला मी म्हटलं जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. आणि काळी भाजी असेल तर मग मी थोडीशी जास्तच बनवते, चुरून खाता येतं. आणि तसंही काळी भाजी आवडतेही, तर इथं मी मला पाहिजे होतं तेवढं पाणी टाकून घेते. आणि त्यानंतर मग इथं आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान अशी आपल्याला एक उकळी काढून घ्यायची, म्हणजे भाजी पूर्ण शिजून घ्यायची आहे, म्हणजे वाटाणे ना त्यामध्ये शिजले गेले पाहिजे. तर मी आता इथं मीठ टाकलेलं आहे, छान मिक्स करून घेतलं आणि आता एक उकळी काढून घेते, शिजून घेते. आणि खूप जास्त पण शिजवायचे नाही, कारण वाटाणे असेही छान लागतात. खूप जास्त पूर्णपणे शिजवणार नाही आहे मी, थोडेफार शिजून घेणार आहे. आणि बघा भाजीला छान इथं उकळी आलेली आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतली. तर अजून इथं मी थोड्या वेळ शिजू देणार आहे, पण तुम्हाला दाखवते. तर बघा छान इथं उकळी काढून घेतलेली आहे. आता स्वयंपाक वगैरे करून ठेवला आणि म्हटलं चला संध्याकाळी तिकडे जायचं आहे, ते लवकर केला होता कारण मिरवणूक पण आहे, तर म्हटलं तिकडं पण जाऊया. तर सगळं काही आवरलेलं आहे. बाजरीच्या भाकरी केल्या, त्यानंतर भात केला आणि मस्त छान इथं भाजी बनवलेली आहे. बघा सगळं काही रेडी आहे जेवायचं. आणि मग आम्ही गेलो होतो गार्डनमध्ये, पण जायचं होतं, गार्डनमध्ये नंतर गेलो होतो. आणि मग त्यानंतर गेलो होतो, आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर इथं भरूचमध्ये पण छान मिरवणूक निघते, म्हणजे 3-4 तास चालते, 5 वाजेपासून तर मग रात्री, म्हणजे जेवढं इथलं अंतर आहे तेवढ्या वेळ. आणि भरपूर गर्दी असते, जेवढे आपले मराठी लोक असतात सगळेजण येतात मिरवणुकीसाठी. सगळेजण डान्स वगैरे करतात. मला पण साडी घालून जायचं होतं, पण मग स्वयंपाक वगैरे करण्यामध्ये वेळ गेला, त्यामुळे साडी घालायला काही वेळ जास्त भेटला नाही. आणि बघा मस्त छान इथं महाराजांची जी होती ना, तर मिरवणूक काढलेली होती. आम्ही पण सगळेजण गेलो होतो, भरपूर लोक आहे इकडे पण आपले. आणि मेन म्हणजे मिरवणूक वगैरे पण काढतात, आपल्याकडे साजरी केली जाते जयंती. आणि आपल्या महाराष्ट्रात तर भरपूर मोठ्या प्रमाणात असते. पण मी तर इकडंच आता लग्न झालं पण आम्ही इकडेच राहतो, त्यामुळे वापीला पण खूप छान असायची, भरपूर मोठी असायची तिथे पण. लास्ट इयर पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं, बहुतेक मला आठवतं आहे. तुम्ही बघितलं असेल की नाही माहीत नाही, तो व्हिडिओ नवीन जे आहे तर त्यांनी नसेल बघितला. तर बघा छान DJ होतात, सगळेजण छान मस्त डान्स करत होते, हे सगळं काही मस्त छान. आणि आपल्या महाराजांनी एवढं आपल्या सगळ्यांसाठी त्यावेळेस एवढे बलिदान दिलेले आहे, एवढे म्हणजे खूप म्हणजे त्यावेळेस म्हणजे कसं होतं ना, सगळ्यांनाच आपलं जे इतिहास आहे माहीतच आहे. त्यावेळेचा काळ म्हणजे खूप वेगळा होता. आणि आता सगळ्यांनी तर जो आपला मूव्ही आलेला आहे छावा, तो तर बघितलाच असेल. त्यामध्ये तर म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे म्हणजे किती हाल केले तर त्या लोकांनी, किती दाखवलेलं आहे. म्हणजे भरपूरच आपल्यासाठी त्यावेळेस आपल्या राजांनी खूपच बलिदान दिलेले आहे त्यावेळेस. आणि हे सर्व जे काय आहे तर ते आपल्या मुलांना दाखवायलाच पाहिजे, असं मला तरी वाटतं. सगळ्यांना म्हणजे ही इतिहास जो आहे आपण स्वतःहून सांगायला पाहिजे आपल्या मुलांना किंवा मग सगळ्यांना, म्हणजे त्यावेळेस कसं होतं. तर तर बघा इथं सगळेजण खूप छान नाचत होते, डान्स करत होते आणि भरपूर गर्दी होती. बघा रोडवरती पण जागा नव्हती चालण्यासाठी आणि भरपूर जण मस्त छान नऊवारी, छान मेकअप, महाराजांचा लूक करून आलेले होते. तर मला पण, मी तुम्हाला म्हटलं घालायची ते पण वेळ नव्हता. आणि बघा इथं भरपूर प्रमाणात गर्दी होती. जल्लोषात जे होतं तर मस्त साजरी करायचं चाललेलं होतं. तर तुमच्याकडे कशा पद्धतीने साजरी झाली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नक्की कमेंट करून सांगा. आणि बघा खूप छान आम्ही पण म्हणजे नाचलो थोडंफार, तर ते काही तुम्हाला दिसत नसेल कारण गर्दी पण खूप होती. आणि मस्त छान आणि हे दिवस कसे ना आठवणीत पण राहतात, आपण कुठं होतो, कसे दिवस गेले आणि महाराजांची जी जयंती आहे तर कशी साजरी झाली. मला तरी असं वाटतं जशी शिवाजी महाराजांची पण आपण जयंती साजरी करतो तशी संभाजी महाराजांची पण करायला पाहिजे.
त्यांनी पण खूप म्हणजे खूप बलिदान दिलेले आहे. जेव्हा म्हणजे आपल्याला तरी इतिहासामध्ये आपण बघितलेलंच आहे किंवा मग वाचलेलं असेल, पण जेव्हा हा मूव्ही आला ना तर जास्तच म्हणजे खूप प्रमाणामध्ये लोकांना बाकी गोष्टी पण समजल्या आणि खरंच खूप छान आहे मूव्ही. मला पण खूप आवडलं. तुम्ही बघितला की नाही बघितला नक्की कमेंट करून सांगा. आणि बघा पिल्लू पण खूप एन्जॉय करत होता. भरपूर गर्दी होती पण मग आम्ही पण गेलेलो आणि खरंच खूप छान वाटलं गेल्यानंतर. आपल्या मुलांना पण आपला पहिला जो इतिहास होता, आपले राजे कसे होते हे पण माहिती व्हायला पाहिजे. मी त्याला एकदा शिकवलं की छत्रपती शिवाजी महाराज की जय, तर त्याच्या लगेच लक्षात राहून गेलं. बाकी पूर्ण शिकवायचं होतं मला, पण बाकी पहिले शब्द जास्त अवघड आहे, मला त्याच्या एवढं लक्षात राहणार नाही, त्यामुळे एवढं शिकवलं. 2-3 वेळेस त्याला मी सांगितलं तर त्याच्या लगेच लक्षात राहिलं. आणि बघा मस्त छान असं सर्व काही जे होतं तर छान झालं. छान वाटलं आम्हाला पण. भरपूर गर्दी होती आणि बघा अजून पण थोडंफार जे होतं तर भरपूर वेळ चालू होतं. आम्ही पण 2-3 तास थांबलो. त्यानंतर मग घरी आले मी, कारण यांना पण जायचं होतं. म्हटलं चला उशीर होईल आणि मला तर येऊ पण वाटत नव्हतं, तिथून नको पण वाटत नव्हतं. म्हटलं पूर्ण मिरवणूक जोपर्यंत चालली आहे तोपर्यंत तिथंच थांबावं, पण वेळ इतका नव्हता. बघा किती मजा होतं. तर सर्व बायका वगैरे फेटे वगैरे घालून नऊवारी मस्त साड्या वगैरे मस्त छान मेकअप वगैरे करून आलेले होते. मस्त छान आमच्या इथं तरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली. तुमच्याकडे कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. भरपूर गर्दी होती. कुठेही जा आपले जे आहे लोक असतातच आणि सगळ्या गोष्टीच्या परंपरेनुसार पार पाडल्या जातात. असो, तर तुमच्याकडे कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. तर इथपर्यंत मग आम्ही थांबलो. त्यानंतर मग घरी आले, कारण बाकीचे पण कामं होते तुम्हाला म्हटलं जसं. तर तरी पण आमच्या पिल्लूला अजून पण तिथंच थांबायचं होतं. त्याला वरती मी जा म्हणत होते, पण त्याला नंतर भीती वाटत होती कारण खूप जास्त डीजेचा आवाज होता. त्यानंतर मग आम्ही चाललेलो आहे घरी. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. काही चुकलं असेल तर त्यासाठी माफ करा. नक्की कमेंट करून सांगा.